आम्ही घातली की मारू दूध घाल कोणी कोणी घातला साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पटोकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक चंद गोपी चंद, एक चंद गोपी चंद। ओ बाजा दादा बोला का तुम्ही हे झाले का बघा दूध आणले जोड घाला सगळे हे राहिले तरी सगळे घालते हे घाला दूध घाला ठेवू नका आता पोटराव मध्ये इतर हे व्हिडिओ केला की किती कामावर व्हिडिओ केला ना संजूचा एवढी त्याच्यात आहे बाकी सर्व आमच्या दोघांचा फोटो असलेला आहे का घ्या जावा की घेतला ना अधिक फोटो दूध घाल की व्हिडिओ केले संजय दोन गोष्टी बोलायच्या असतील तर लांब पसरून उभा राहा पसरून बरं पसरून इकडे इकडे असं माग जरा हे असे असं इकडे हे असं अशी अशी महाग जायला पाहिजे मग हे मागवा मागे जरा इकडे अजून पुढे जरा अशी महाग काय निश्चित मारलं हे महाग अशी महाग सरायला पाहिजे एक छंद गोपी चंद पटोकर साहेबांचा जय हो पटोकर साहेबांचा जय हो एक छंद गोपी चंद एक छंद गोपी चंद पटोकर साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं वीडियो चालू कर गोपी चंद हो नाना या इकडे ए व्हिडिओ चालू कर दादा बोला तुम्ही दोन शब्द बोल आज शिववाडी नाना पडेल इकडे इकडे ओके आता पसरून उभारून मग बोला मग सगळे असा आहे की तू इकडे असा काय करणार आज सिद्धेवाडीमध्ये सिद्धेवाडी नगरीमध्ये लोकनेते बहुजन हृदय सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा दुग्धाभिषेक करून आम्ही आज सिद्धेवाडीतील सर्व समाज बांधव हे गोपीचंद शेट यांच्या सोबत आहोत, कायम सोबत राहणार आहोत. कारण आज आमच्या समाजातल्या तळागाळातल्या माणसापर्यंत जे आमच्या समाजाची जी व्यथा जे आमच्या व्यथा आहेत त्या पूर्ण शासनापर्यंत पोहोचवणारा एकमेव लोकनेते म्हणजे गोपीचंद पडळकर शेठ. आणि आमच्या नेत्यावर
भलते काय नाही ते आरोप उठवून बदनाम करण्यासाठी जे षडयंत्र रचलेलं आहे त्या षडयंत्राला न बळी पडणारा न जुमानणारा नेता म्हणजे गोपी शेठ आणि कुठल्याही गोष्टीला न जुमानल्यामुळे आज गोपी शेठवर खोटे गुन्हे दाखल करणे कुठल्या तर केसेसमध्ये अडकावणे हे उद्योगधंदे चालू झालेले आहेत. कारण आजपर्यंतच्या इतिहासात असं झाले की बहुजनांचा नेता सांगलीत आजपर्यंत कुणीही असं राजकारण वरच्या लेवलला केलं नाही. एकमेव असा नेता ह्या धनगर समाजामध्ये जन्माला आला आहे की आज सांगली जिल्ह्यामध्ये एक बहुजनाचं नेतृत्व उंचावलं आहे आणि उंचावलेलं नेतृत्व हे कुठं तर डोळ्यात खुपतंय. म्हणून त्या दृष्टिकोनातून आमच्या नेत्यावरती नको ते आरोप लावून बदनाम करण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे. पण या लोकांना आमचा समाज बहुजन समाज हा बळी पडणार नाही. कारण आम्ही खांद्याला खांदा लावून गोपी शेठ बरोबर असणार आहे. तुमची जी ताकद आहे ती तुम्ही लावा, आमची ताकद आहे ती आम्ही लावतो. कारण जे आजपर्यंत जे इतिहासात जे झालं नाही ते गोपी शेठनं करून दाखवलंय. कारण गोपी शेठच्या जजच्या तिकिटीपासून त्या लोकांनी त्यांचा पिच्छा धरलेला आहे. कारण तिकीट देण्यापासून असू दे, निवडणुकीत असू दे, सगळी एकत्र झाली पाडण्यासाठी. आता एक विकासपुत्र म्हणून त्यांना निवडून दिलं तिथं. त्या विकासपुत्राला कोणीकडनं आता विकास केला तर परत तिथून हरणार नाही त्या उद्देशानं त्यांच्या पाठीमाग लागले आहेत. कारण जत जर आपल्याच हातातून गेलं तर सांगली जिल्हा हातातून गेल्यासारखं आहे. कारण एक आटपाडीचा उमदं नेतृत्व जाऊन जतमध्ये निवडून येणं म्हणजे जोक नाही. आणि हेच निवडून आलेलं नेतृत्व ह्यांच्या डोळ्यामध्ये खपत आहे. त्याच्यामुळे ह्यांना हे सारखं बोचतंय सारखं की बाबा एक धनगराचा माणूस येऊन इथं आपल्यावरती राज्य करतोय. राज्य करत नाही तर तो समाजकारातनं तो कर्तृत्वातनं पुढे आलेला आहे. आणि तुमचं पण असं कर्तृत्व करावं तुम्ही. बाबा बहुजनाचा नेता हा कुणाला म्हटलं जाते हे गोपीचंदकडे बघून तुम्ही शिकावं. कारण आजपर्यंत तुम्ही जे केलं ते जातीपातीचं राजकारण केलं. आणि आमचा एकमेव असा नेता की ज्यानं जात बघितलं नाही पात बघितलं नाही असा नेता म्हणजे गोपी शेठ. आणि गोपी शेठच्या बरोबर आम्ही सर्वजण सदैव पाठीशी खांद्याला खांदा लावून कुठल्याही परिस्थितीत असलं तर त्यांच्या सोबत राहणार आहे. कारण असा नेता आमच्या बहुजनांना मिळणं म्हणजे कुठं तर आमचं पाठीमागच्या जन्माचं पुण्य आहे. म्हणून आम्हाला असा नेता मिळाला आहे आणि आम्ही या नेत्याच्या सोबत कायम राहणार आहे. कारण या आजपर्यंत बघितलं कुठल्या जरी गोष्टी असल्या तर बाकीच्या नेत्यांनी आजपर्यंत चेंबवायचंच काम केले. आज जतमध्ये निवडणूक होऊन अवघ्या 8-9 महिने झाले. 9 महिन्यामध्ये एवढा विकास केला. हा विकास सकट त्यांना बोचत आहे. कारण आज जर विकास जर असाच जर चालू राहिला तर गोपी शेठ परत ते जत मतदारसंघ म्हणजे फिक्स होणार हा यांना भीती पडलेली आहे. म्हणून आज सर्वजण एकवटले आहेत. कशासाठी तर एक बहुजन नेत्याला हरवायसाठी. आणि तुमच्यात धमक आहे तर तुम्ही कर्तृत्वानं कामानं हरवा. कुठल्या तर षडयंत्र चाली करून हरवू नका. आमचा एक बहुजनाचा नेता जे आजपर्यंत जे आहे चालत आले ज्या जतवर अन्याय झालाय तो आज अन्याय पुसण्याचं काम म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब करतायत. कारण आजपर्यंत जे जतचा विकास बघितला तर जतला पाणी मिळालं नाही. पण आज गोपी शेठ आमदार झाल्यापासून आमदार होण्याच्या अगोदर पूर्व तयारीपासून पूर्ण तयारीत होते. पाण्याची स्कीम असू दे, RTO ऑफिस 4 महिन्यामध्ये RTO ऑफिस नवीन स्थापन करून आलं. इतक्या दिवस का स्थापन झालं नव्हतं हा सर्व त्यांच्या डोळ्यामध्ये बसलेला आहे. त्यामुळे गोपी शेठवर शिंतोडे उडवण्याचं काम चालू आहे आणि हे शिंतोडं पुसण्यासाठी आम्ही सदैव तयार आहे. त्याच्यामुळे आज सिद्धेवाडीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज आम्ही गोपी शेठ यांचा इथं दुग्ध अभिषेक केलेला आहे. आणि वाटेल ती वेळ कुठली जरी वेळ आली तर आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहणार आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद.